Hello friends, welcome to Civil Addicts. So today we are going to discuss about airport engineering. See, आपण मध्ये 49 रुपीजला एअरपोर्ट इंजिनिअरिंगचे नोट्स लॉन्च केले होते. सो खूप जणांना ते नोट्स भेटलेले पण आहेत. आता आपण काय करतोय की जसं तुम्हाला माहिती की हे शॉर्ट नोट्स आहेत, ठीक आहे. शॉर्ट नोट्स असल्यामुळे खूप डेप्थमध्ये जायची गरज नाही आहे. आणि जसं खूप जणांना कन्फ्यूज आहे की एअरपोर्टवर आणि डॉक्स अँड हार्बरवर आणि मेकॅनिक्स हे तिन्ही स्मॉल सब्जेक्ट्स आहेत. त्यामुळं खूप जणांना असं वाटतं की यावर लिमिटेड किंवा एखादा क्वेश्चन किंवा दुसरा क्वेश्चन किंवा क्वेश्चन फ्रेम पण नाही होणार असं पण खूप जणांना वाटतं आहे. बट WRD च्या ऑफिशियल सिलेबसमध्ये एअरपोर्टचा मेन्शन केलेला आहे. सो आपल्याला एअरपोर्ट इंजिनिअरिंग शॉर्टमध्ये का होईना ॲटलिस्ट 10 to 15 मिनिट्समध्ये आपल्याला कवर करता येईल असं आपण करूया. तुमचा जास्त वेळ न घालवता लेट्स स्टार्ट विथ एअरपोर्ट इंजिनिअरिंग बाय सिव्हिल एरिक्स. सो एअरपोर्ट इंजिनिअरिंग बघा 2 मार्क्सनी पण तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये पडू शकता. याचं थोडं भान ठेवा. त्यामुळे कुठल्याच गोष्टीला लाईटली घ्यायला जाऊ नका WRDमध्ये. तर जर तुम्हाला एअरपोर्टचा मी काय करतो आहे आज हाफ व्हिडिओ लॉन्च करतो आहे आणि जर वाटतं आहे की आपल्याला ह्याचे नोट्स हवे आहेत आणि ह्याच्यावर क्वेश्चन्स प्रॅक्टिस क्वेश्चन्स तर ते पेड राहतील. नोट्स प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील. एकदम क्वालिटी क्वेश्चन्स जवळपास 50 to 60 क्वेश्चन्स एअरपोर्ट प्लस डॉकचे मिळून 100च्या आसपास क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील. प्लस नोट्स पण भेटतील, ठीक आहे. 100च्या नाही 60 to 70च्या आसपास तरी 100% भेटतील तुम्हाला. सो बघा, ट्राय करा की व्हिडिओ तर आहेच तुमच्याकडे राहील, बट तरी नोट्स समोर असले तर ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी समोर कॉपी ठेवा आणि फक्त माझा व्हिडिओ बघा. तुम्हाला 15 मिनिट्स लागतील एअरपोर्ट पूर्ण संपवायला. 15 to 20 मिनिट्स, खूप झालं 20 मिनिट्स, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट एअरपोर्ट इंजिनिअरिंग फॉर WRD JE. एअरपोर्ट फर्स्ट पॉईंट जो म्हणला मी की एअरपोर्ट शूड बी ऑपरेशनल ॲट लीस्ट 95% इन द इयर. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये कधी विचारलं की ऑपरेशन्स ऑफ एअरपोर्ट एका वर्षामध्ये किती होतात, किती ऑपरेशनल आहे एअरपोर्ट, तर 95% ऑपरेट होतो एका वर्षात. 50 मग नॉन ऑपरेशनल विचारलं असेल तर बस 100 - 95 = 5% नॉन ऑपरेशनल. सो एक्झाममध्ये बघा छोट्या गोष्टीमध्ये चेंजेस करतात. तिथं ऑपरेशनलचं तुम्ही वाचलं, एक्झाममध्ये तुम्हाला नॉन ऑपरेशनलबद्दल विचारतील, ठीक आहे. तर ऑपरेट किती होतात एअरपोर्ट, तर हे झालं बेसिक आहे एकदम. त्यानंतर बघा फर्स्ट मी पॉईंट वाईज कवर करणार आहे. पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3, पॉईंट 4 आणि पॉईंट 5 हे 5ही पॉईंट फक्त 5 पॉईंट्समध्ये आपण एअरपोर्ट संपवणार आहे. तर पॉईंट वाईज लक्षात ठेवा का तुम्हाला रिमेंबरिंगला सोपं होईल. विंड रोज डायग्रामबद्दल बघूया. पहिला बेसिक्स फर्स्ट पॉईंट P1 विंड रोज डायग्राम, ठीक आहे. विंड रोज डायग्राम काय आहे, कधी ऐकलं विंड रोज म्हणजे आपल्याला काय आवडतं, विंड म्हणजे काय एअर हवा, रोज म्हणजे गुलाब, म्हणजे एअरमध्ये काय गुलाब असं काय आहे का, नाही फ्रेंड्स, हे चुकीचं आहे. असं कन्सेप्ट तुम्ही अशा गोष्टींना काय म्हणतात तुम्हाला अर्थ असे लावतात काही लोक. विंड रोज मग गर्लफ्रेंड आठवती, नो इट्स रॉंग फ्रेंड्स. ग्राफिकल टूल आहे विंड रोज डायग्राम. म्हणजे एक अशी डायग्राम आहे ज्यामध्ये तुम्हाला विंडची डायरेक्शन कळते एअरपोर्टवर. सो हे कोणी दिलं आहे, मेट्रोलॉजिस्ट देतात ही डायग्राम. आणि ह्यामध्ये आपण जेव्हा तुम्हाला स्ट्रेंथ डिटरमाइन करायची विंडची, विंड किती स्ट्रेंथ त्या वाऱ्याची, सो स्ट्रेंथ डिटरमाइन करायला विंडसाठी आपण एक स्केल वापरतो. त्याचं नाव विचारतं तुम्हाला एक्झाममध्ये की ब्यूफोर्ड स्केल कशाला वापरतात तुम्ही. ब्यूफोर्ड स्केल वापरतो मी टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ विंड. आणि जे पण मी पॉईंट सांगतो एक पण मिस नाही करायचा, कारण प्रत्येक पॉईंट कुठल्या ना कुठल्या एक्झामला पडलेलं आहे, ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचंच हे शॉर्टमध्ये माझे नोट्स आहेत. सो खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स टाकले. तर विंड रोज डायग्राम परत काय करते, रिप्रेझेंट करते विंड डाटा, डायरेक्शन, ड्युरेशन अँड इंटेन्सिटी कशाची, विंडची. बघा मी जसं म्हणलं की एअरची डायरेक्शन काय आहे, ड्युरेशन काय आहे, इंटेन्सिटी काय अलॉंग द रनवे, त्याला काय म्हणतो आपण विंड रोज डायग्राम. सो आता कन्सेप्ट क्लिअर झाले असेल की विंड रोज डायग्राम कोणी दिली, सगळ्यात महत्त्वाचं मेट्रोलॉजिस्ट. आणि स्ट्रेंथ ऑफ विंड कशामुळे आपण डिटरमाइन करतो, ब्यूफोर्ड स्केलवर. विंड रोज डायग्राम काय रिप्रेझेंट करते, विंड डाटा इन टर्म्स ऑफ डायरेक्शन पण दाखवतं, ड्युरेशन पण दाखवतं आणि इंटेन्सिटी पण दाखवतं.
कशाची? विंडची. कुठं? रनवेवर. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट इथं आहे रनवे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं एक्झाममध्ये की विंड रोज डायग्राम ही कुठल्या पार्टसाठी एअरवेच्या आपण बनवतो, तर रनवेसाठी. ठीक आहे, रनवे. रनवे जेव्हा तुम्ही शब्द बघता तेव्हा विंड रोज डायग्राम आठवायला पाहिजे. WRD म्हणजे विंड रोज डायग्राम. ठीक आहे. सो विंड डाटा आपण ह्यामध्ये गरज पडतो आपल्याला विंड डाटाची. किती वर्षाचा लागतो मग विंड डाटा? 5 to 10 years. कशासाठी? बघा, प्रिव्हियस डाटा असल्याशिवाय तुम्हाला एक ॲक्युरेसी किंवा म्हणतो ना आपण, तुम्ही एक्झामला पण तुम्ही अभ्यास करता बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सपोज तुम्हाला UPSC करायचं आहे, तुम्हाला कसं कळणार की काय पॅटर्न आहे, कसं आहे, कसं क्रॅक करायचे? तर ह्याच्यात तुम्ही काय करणार? प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस सिलेबस बघणार. तसंच आपल्याला जेव्हा विंडची जी डायरेक्शन, ड्युरेशन, इंटेन्सिटी डिसाईड करायची, त्यासाठी आपल्याला काय लागेल? त्यासाठी आपल्याला लागेल प्रिव्हियस डाटा. 5 to 10 yearsचा ॲव्हरेज ॲक्युरेसी आपल्याला मेंटेन करायसाठी गरज पडतो. डायरेक्शन ऑफ लॉंगेस्ट स्पाईक. बघा, ही अशी काहीतरी डायग्राम असते विंडची, विंड रोजची, ज्यामध्ये रेडियल लाईन्स असतात, मोस्टली रेडियल लाईन्स असतात आणि ह्यामध्ये स्पाइक्स असतात. स्पाइक्स. सो असे काहीतरी स्पाइक्स असतात. तर विचारलं काय? डायरेक्शन ऑफ लॉंगेस्ट स्पाइक शोज विंड डायरेक्शन. लॉंगेस्ट स्पाइक ह्यामधला जो आहे, लॉंगेस्ट, ते काय दाखवतं? विंडची डायरेक्शन दाखवतं ॲट ग्रेटर फ्रिक्वेन्सी. सो रनवे इज ओरिएंटेड मॅक्सिमम विंड डायरेक्शन. म्हणजे आपण कुठं ओरिएंट करतो रनवेला, किंवा रनवे म्हणतो ना आपण, रनवेसाठी जे ओरिएंटेशन द्यावं लागतं, ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शनच, मॅक्सिमम विंड जिथं आहे तिथंच देतो आपण. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. मॅक्सिमम विंड जिथं आहे, जिथं ऑब्स्ट्रक्शन पण नाही आहे, ऑब्स्ट्रक्शन फ्री एरिया पाहिजे, प्लस मॅक्सिमम विंड जिथं फ्लो होती तिथं आपण रनवे डायरेक्शन देतो. तर आता 2 मिनटात जर रिवाईज करायचं झालं, त्याचं शॉर्टमध्ये रिव्हिजन राहील की विंड रोज डायग्राम WRD हे कोणी दिलं आहे? मेट्रोलॉजिस्टने. ग्राफिकल टूल आहे, ग्राफिकल टूल असल्यामुळे हे मेट्रोलॉजिस्टने दिलं आहे. मेट्रोलॉजिस्टने अजून काय केलं आहे? व्ह्यूफोर्ड स्केल ह्यासाठी बनवली आहे, जी मेजर करते स्ट्रेंथ ऑफ विंड. ठीक आहे, व्ह्यूफोर्ड स्केल. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगितलं होतं की विंड रोज डायग्राम काय दाखवते? डायरेक्शन, ड्युरेशन, इंटेन्सिटी, IDD. डायरेक्शन, ड्युरेशन, इंटेन्सिटी ऑफ विंड कुठं? रनवेवर. आणि लास्टला म्हणलं होतं की किती? 5 to 10 yearsचा डाटा लागतो. बघा, असं तुमच्या मनात काही माइंड मॅप्स असे क्रिएट करा की तुम्हालाच गोष्टी न बघता आठवल्या पाहिजे. यार, अभ्यास असा करायचा, लगेच कन्सेप्ट वाचले की त्याची क्लॅरिटी तुम्हाला आली आहे का माइंडमध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे न बघता तुम्ही प्रॅक्टिस करायला शिका. रनवे बेसिक्स. आता बघूया रनवे बेसिक्स. रनवे थ्रेशोल्ड स्टार्ट फ्रॉम द डिस्टन्स 6 meter फ्रॉम रनवे. रनवेचं जे थ्रेशोल्ड आहे ते कुठून स्टार्ट होतं म्हणलं आहे? जर तुम्हाला म्हणलं की रनवे थ्रेशोल्ड कुठून स्टार्ट होतं, तर ते होतं आहे 6 meter. 6 meterपासून होतं. लेंथ ऑफ रनवे डिपेंड्स ऑन परफॉर्मन्स ऑफ एअरक्राफ्ट. लेंथ ऑफ रनवे कशावर डिपेंड करते? परफॉर्मन्सवर. आणि सगळे रनवेचे मार्किंग्स जर तुम्हाला विचारलं की कुठल्या कलरच्या मार्किंग्स, बघा तुम्ही जनरली रोडवर पण जाता, त्यामध्ये जे हायवे मार्किंग्स असतात रोडच्या, ते कुठले असतात? व्हाईट. तसंच हा रनवे म्हणजे काय? विमानासाठी बनवलेला रोड आहे. विमान जेव्हा रन करतं ना, पहिले फ्लाईट घ्यायच्या आधी, फ्लाईट टेक ऑफ करायच्या आधी, जेव्हा विमान उडायच्या आधी, जेव्हा खाली जमिनीवरनं फास्ट जातं ना, रन करतं, त्याला म्हणतो रनवेवर रन करतं. ह्या रनवेवर पिक्चर पण आला आहे अजय देवगणचा. ठीक आहे, अजय देवगणचा पिक्चर पण आहे, रनवेवर पण आहे, तुम्ही बघू शकता. नंतर WRD झाल्यावर आता नाही. ठीक आहे, नाहीतर लगेच सरांनी ते सांगितलं आहे पिक्चर बघायला. सो पिक्चर आता बघायची वेळ नाही आहे मित्रांनो, आता पिक्चर बनवायची वेळ आहे लाईफमध्ये. सो लेंथ ऑफ द लँडिंग स्ट्रिपची लेंथ एक विचारतात. ह्याच्यावर एक फॉर्म्युला आहे L+120. ठीक आहे, L+120. L म्हणजे काय? बेसिक लेंथ ऑफ रनवे. हाईट ऑफ ऑब्जेक्ट शुड नॉट बी मोर दॅन, कितीपेक्षा जास्त नसू नये. बघा, ह्याचं रिझन काय आहे? आता बघा, तुम्ही जनरली इथं सपोज तुमचं एअरपोर्ट आहे आणि इथं माझ्या मोठ्या बिल्डिंग्स असतील, सपोज 60-70 मीटरपर्यंतच्या बिल्डिंग. तर आता इतक्या कमी स्पेसमध्ये जे विमान आहे ते इतकं जास्त फ्लाईट म्हणतो ना आपण, फ्लाईट किंवा जे टेक ऑफ आहे ते एका पर्टिक्युलर हाईटला, H हाईट पकडू, 35 मीटर्सच्या वर, म्हणजे 60 मीटर्सपर्यंत फ्लाईट करू शकता. सपोज जर तुम्ही इथंच एकदम मोठे ऑब्स्ट्रक्शन क्रिएट केले तर विमानाला काय होईल? उडताना त्रास होईल किंवा इथं क्रॅश पण होऊ शकतं. तर इथं साईडला आपल्याला एक काय म्हणतात त्याला, एक केअर घ्यायची की 30 मीटरचे कुठलेही ऑब्स्ट्रक्शन्स किंवा त्यामध्ये अशा हाईटचे ऑब्जेक्ट्स त्यामध्ये रनवेमध्ये नसले पाहिजे. 30 मीटरच्या वर अलाउड नाही, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हाईट ऑफ ऑब्जेक्ट शूड नॉट बी मोर दॅन 30 मीटर फ्रॉम कुठून रनवे एंड का म्हणलं? स्टार्ट का नाही? अरे मित्रा, स्टार्टपासून तर विमान चालू होतं.
स्टार्टपासून चालू झालं थोडं पळणार म्हणल्यावर इथून कुठून तर उडायला स्टार्ट करणार. आता इथंच जर मोठं ऑब्जेक्ट आलं तर काय होणार, क्रॅश. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट 30 मीटरपेक्षा कमी पाहिजे ते ऑब्जेक्ट. ठीक आहे. केसेस ऑफ इंजिन फेल्युअर हे एक विचारतात मोस्टली. इंजिन फेल्युअरचे केसेस कुठले 3 केसेस आहेत बघा, 1, 2 अँड 3. नॉर्मल लँडिंग, नॉर्मल टेक ऑफ. सगळ्यात बघा बेसिक आहे, ह्याच्यामध्ये खूप असं लॉजिक नाही आहे. विमानात जे पण बसले असतील ना आजपर्यंत त्यांना माहिती आहे की विमानाचे 2च काम आहे, एक तर लँड करत आहे किंवा टेक ऑफ करतं. लँड किंवा टेक ऑफ, लँड टेक ऑफ, लँड टेक ऑफ. बस तिथंच फेल व्हायचे चान्सेस आहेत जिथं बॉडी काम करते तुमची. आता सपोज तुम्ही रूममध्ये दिवसभर बसून आहे तर तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो का, नाही. कॅन यू हॅव एनी हार्म, नो. आन्सर इज नो. जर तुम्ही एकदम सेफ आहे, सिक्युअर आहे आतमध्ये घराच्या, तर तुमच्या बॉडीला सोडा, तुमच्या जीवाला काहीच होऊ शकत नाही. तसंच विमानाचं आहे, जर ते पार्किंग केलेलं असेल कुठं तर संबंधच नाही आहे फेल व्हायचा. इंजिन फेल कुठं होणार, एक तर उतरताना किंवा चढताना, सो टेक ऑफ करताना किंवा लँड करताना. आणि तिसरा इंजिन फेल्युअर ह्या दोघांच्या मधलं आहे, स्टॉप वे आणि क्लिअर वेपर्यंत होऊ शकतं. तर नॉर्मल लँडिंग म्हणजे काय असतं, एअरक्राफ्ट जे आहे, तुमचं विमान जे आहे ते 60% ऑफ लँडिंग डिस्टन्सपर्यंत स्टॉप व्हायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो स्टॉप वे. मग लँडिंग लेंथ किती देतात, 0.6 टाइम्स द रनवे लेंथ. सपोज ही रनवे लेंथ आहे, ही रनवे एवढा पण हा स्टार्ट पॉईंट आहे, हा एंड आहे, तर रनवेच्या 60% म्हणजे सपोज इथपर्यंत आपण कन्सिडर केलं की हा 60% एरिया आणि हा 40% आहे. सो तुम्हाला काय भेटेल, तुम्हाला ही जी आहे ती लँडिंग लेंथ भेटेल. ठीक आहे, लँडिंग लेंथ आणि उरलेली रिमेनिंग रनवे लेंथ, आणि टोटल ही जी आहे ती रनवे लेंथ. ठीक आहे, आय होप इट्स क्लिअर. 60% मी ज्या गोष्टी हायलाईट केल्यात समजून घ्या, त्याच पडलेल्या आहेत एक्झामला. ठीक आहे. नॉर्मल टेक ऑफला आपण क्लिअर वे म्हणतो, बस क्लिअर असला तर टेक ऑफ घेणार, सरळ आहे. नंतर आहे करेक्शन्स खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. करेक्शन्सवर मला डेफिनेटली चान्स वाटतं की ह्यावेळेस करेक्शन्सवर यायचे चान्सेस आहेत, कारण करेक्शन्स मोस्टली खूप एक्झाम्सला बेसिक पार्ट आहे, हा पडतो म्हणजे पडतो. ठीक आहे, पण लेट्स सी, मी काय गॅरंटी म्हणजे अशी काय गॅरंटी देत नाही, पण प्रोबॅबिलिटी आहे की ह्याला तुम्ही स्टार मार्क करा, थोडं बघून जावा नीट. एलिव्हेशन किती करेक्शन, फक्त पर्सेंटेज पहिले लक्षात ठेवा. 3 प्रकारचे करेक्शन देतो. फर्स्ट ऑफ ऑल 3 टाईप्स ऑफ करेक्शन आपण कोणाला द्यायचे, रनवेला द्यायचे. रनवेलाच का, तिथून तर लँडिंग आणि टेक ऑफ आहे, तिथून तर फेल व्हायचे चान्सेस आहेत, तर जे करेक्शन्स करणार ते रनवेचेच करावं लागणार. रनवे इज द मोस्ट इम्पॉर्टंट. रनवेशिवाय विमानाचं अस्तित्वच नाही आहे. ठीक आहे, तुम्ही पिक्चर पण जेव्हा बघाल ना, तो भुज पिक्चर बघा, भुज पिक्चरमध्ये बघा एकदम निवांत WRTG झाल्यावर बघा, WRTG झाल्यावर नाही, सॉरी, एक्झाम झाल्यावर. तर भुज पिक्चर जे आहे त्यामध्ये असं दाखवलं आहे की तिथं वॉर चालू असतो आणि पूर्ण जे रनवे आहे ते खराब झालेलं असतं, आणि त्यामुळं पायलट्सला किती वेळ विमान उतरवता येत नाही, खूप त्रास होतो, आणि बऱ्याच तिथं काय म्हणतात वॉर सिच्युएशन्स तसे दाखवलेले आहेत की एक रनवे खराब झाल्यामुळं किती त्रास होतो विमानामध्ये पण, पायलटला पण, खूप लोकांचे जीव पण जातात. ठीक आहे. सो ह्यात मला पडायचं नाही पिक्चरमध्ये. मी कनेक्ट कसं करायचं तुम्हाला ह्याची आयडिया देतो आहे. 3 प्रकारचे करेक्शन्स. ठीक आहे, 3 प्रकारचे करेक्शन्स आहेत. कुठले रे. तर फर्स्ट आहे एलिव्हेशनला किती आहे, 7%. टेम्परेचरला किती आहे, 1%. फक्त हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आणि ग्रेडियंटला किती आहे, 20%. बस 1, 70 आणि 20, 1, 7, 20 हे 3ही व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे. 1ला टेम्परेचर, ह्याला एलिव्हेशन आणि ह्याला ग्रेडियंट, टोटल एनर्जी ग्रेडियंट किंवा टेम्परेचर एलिव्हेशन ग्रेडियंट. कसं लक्षात ठेवायचं, तसं लक्षात ठेवा. एलिव्हेशन करेक्शन कसं देतो आपण, प्रत्येक 300 मीटर जर राईज झाली अबाव MS तेव्हा 7% वाढवतो आपण. 7% फॉर एव्हरी 300 मीटर, खूप इम्पॉर्टंट आहे. 7% फॉर एव्हरी 300 मीटर. मग आता हे जर तुम्हाला काढावं लागलं असं 7/300 इंटू 1/100, कारण पर्सेंटेज आहे इथं, सो इंटू ते करेक्टेड लेंथ, ह्या सगळ्या गोष्टी मल्टिप्लाय करून तुम्हाला ही व्हॅल्यू येते बघा, डायरेक्ट दिली आहे 0.00023. 3 टाइम्स 0 घ्यायचं आहे, मग 2, 3 करायचं आहे, इंटू लेंथ जी स्टँडर्ड लेंथ दिली आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. तर ह्याच्यावर क्वेश्चन्स खूप असे करेक्टेड लेंथवर पडायचे खूप कमी चान्स आहेत, कारण थोडं लेंदी होऊन जातो. करेक्टेड लेंथ म्हणलं तर तुम्हाला एलिव्हेशन काढा, टेम्परेचर काढा, ग्रेडियंट काढा, आणि तुमचं जे डिप्लोमा लेवल आहे त्यामध्ये इतकं मला नाही वाटत होईल. फक्त वेगळे इंडिव्हिज्युअली तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कुठले करेक्शन किती पर्सेंट आहे. टेम्परेचर 1% फॉर एव्हरी 1 डिग्री. इथं सिम्पल आहे, 1 डिग्री राईज इन ERT अबाव स्टँडर्ड. तर टेम्परेचर करेक्शनचा हा फॉर्म्युला आहे, ह्याला म्हणतो आपण रेफरन्स टेम्परेचर.
याला म्हणतो आपण स्टँडर्ड टेम्परेचर. तर इथं स्टँडर्ड टेम्परेचर माझ्याकडनं राहून गेलं आहे. तर लक्षात ठेवा स्टँडर्ड टेम्परेचर असतं 15 डिग्री. अबॉय नसेल 15 डिग्री असतं स्टँडर्ड टेम्परेचर. लक्षात ठेवा, जर दिलं नसेल तर, दिलं नसेल तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रेफरन्स टेम्परेचर तर बापरे, फेवरेट क्वेश्चन सगळ्या एक्झामचा, खूप फेवरेट क्वेश्चन आहे. तर बघा, रेफरन्स टेम्परेचर काढायचं सिम्पल फॉर्म्युला. रेफरन्स टेम्परेचरमध्ये बघा मित्रांनो, 2 गोष्टी दिलेल्या असतात तुम्हाला, एक ॲव्हरेज व्हॅल्यू, एक मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिममला द्यायचं 1/3, ॲव्हरेजला द्यायचं वेटेज 2/3. ठीक आहे. ॲव्हरेज म्हणजे काय, मीन, मॅक्सिमम, मीन आणि मॅक्सिमम. तर मीनला किती दिलं 2/3, मॅक्सिममला किती दिलं वेटेज 1/3. बस एवढं टाका तुम्ही. 2/3 घ्या ॲव्हरेजचं, मॅक्सिममचं 1/3 घ्या, दोघांचं ॲडिशन करा, दॅट्स ऑल. तुम्हाला काय भेटणार, एअरपोर्ट रेफरन्स टेम्परेचर. आणि त्यानंतर आहेत एअरपोर्ट काय म्हणतात त्याला, सरफेसेस. पॉईंट 3 आपला. त्यामध्ये 4 प्रकारचे सरफेस आहेत, 4-5. प्रायमरी आहे, कोनिकल आहे, ट्रान्झिशन आहे, अप्रोच आहे आणि हॉरिझॉन्टल आहे. तर प्रायमरी जो असतो तो लॉन्जिट्युडनल सेंटर असतो. आता डायरेक्ट पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. प्रायमरी जेव्हा विचारतील तुम्हाला, तर रनवेला कसा असतो, सेंटरला असतो प्रायमरी सरफेस. कोनिकल सरफेस जो असतो ना, तो एक्सटेंड होतो, पहिला अपवर्ड मग आउटवर्ड. UO हे लक्षात ठेवा याच्यामध्ये. ट्रान्झिशनला OU, ट्रान्झिशनला OU, कोनिकलला UO. आणि त्यानंतर अप्रोच जो आहे, अप्रोच सरफेस, त्यामध्ये सेंटर्ड पण आहे, आउटवर्ड पण आहे आणि अपवर्ड पण आहे. ठीक आहे. सेंटर्ड म्हणजे प्रायमरीवाला, आउटवर्ड अपवर्ड म्हणजे ट्रान्झिशनवाला. म्हणजे प्रायमरी प्लस ट्रान्झिशन इज इक्वल टू अप्रोच. प्रायमरी प्लस ट्रान्झिशन या दोघांचं ॲडिशन केलं तर पॅट लक्षात ठेवा, PAT. म्हणजे P प्लस Tचं ॲडिशन केलं तर तुम्हाला A भेटेल. सर लक्षात ठेवा हे आउटवर्ड अपवर्ड. आणि जर हॉरिझॉन्टल सरफेसबद्दल काही विचारलं तर सरळ सांगा, हा असतो इमॅजिनरी सरफेस. तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन टिक करायचं आहे काय, इमॅजिनरी सरफेस, इमॅजिनरी. तर UO आणि OU वाली ट्रिक लक्षात ठेवा. जेव्हा PAT असे 3 शब्द आहेत, पॅट किंवा टॅप, काही लक्षात ठेवा, टॅप, पॅट, जेव्हा हे असतात तेव्हा OU लावतो आपण, OU. फक्त Cला UO लावतो. ठीक आहे. कोनिकलला UO. सो नोट एक इम्पॉर्टंट आहे, ICAO हे काय आहे, ह्याचा एक फुल फॉर्म आहे, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. आणि AAI काय, त्यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया फॉर्म्ड कधी झाली, ह्याच्यावर पण क्वेश्चन पडला आहे, बघा हुडकून. तुम्हाला काहीच करावं लागणार नाही आहे, मी सगळं हुडकून ठेवलेलं आहे, बघून ठेवलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट गोळा केलेत, वेळ लागला आहे PDF बनवायला, म्हणूनच त्याची कॉस्ट ठेवली आहे. तुम्हाला तर कळाले असेल की आपलं कसं. सो 1995ला लुक्स कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स कशासाठी आहे, एअरपोर्ट अथॉरिटी. बघा 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये, ICAO प्लस AAI. फुल फॉर्म जर विचारले तर ह्या 2वर विचारतील. ICAO म्हणजे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, आणि ह्याच्यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. ह्याच्या जागा पण निघत असतात सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी किंवा बाकी ब्रांचसाठी पण, इलेक्ट्रिकल असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे ही पण पोस्ट. सो ह्याच्यावर पण आपण नंतर डिस्कस करणारच आहे प्रत्येक गव्हर्नमेंट पोस्टवर. सो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा होता फर्स्ट पार्ट ऑफ द व्हिडिओ. जास्त टाईम घेऊ नका ह्या व्हिडिओला ना तुम्ही 2x बघा यार, 2x सगळं 5 मिनिट 10 मिनिट, एकदा दोनदा बघा. एक मूवी तुम्ही 2 तासाचं बघता, त्यापेक्षा हे व्हिडिओ 2दा बघा. ठीक आहे, 2दा बघा. किती, अर्ध्या तासात होतं, फक्त अर्ध्या तासात 2दा, जर 2x बघितलं तर, अर्ध्या तासाच्या आधीच. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड फ्रेंड्स, जास्त वेळ नाही येणार. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड विल मीट विथ पार्ट 2 ऑफ एअरपोर्ट इंजिनिअरिंग. पार्ट 2 नंतर पूर्ण एअरपोर्ट इंजिनिअरिंग आपलं संपणार आहे. जर तुम्हाला डॉक्स हार्बर आणि एअरपोर्टचे नोट्स पाहायला असेल आणि टेस्ट सिरीज पण, तर त्याचं पॅकेज तिन्हीचं मिळून, डॉक्स हार्बर नोट्स प्लस एअरपोर्ट प्लस टेस्ट सिरीज मिळून फक्त 99 रुपीज, जसं म्हणलं होतं बेसिक कॉस्ट आहे. सो विचार करू नका, चांगली क्वालिटी भेटते तर पैसे द्यायला काय हरकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी फ्रीमध्ये मग पहिलाच का नाही अपलोड केलं आहे. फ्रीची किंमत खूप लोकांना नसती, आणि जे पेड मेंबर आहे, जे ऑलरेडी पे केलेले आहेत, त्यांच्याकडे PDF आहे, त्यांनी PDF समोर ठेवा प्रिंटआउट मारून, आणि 2दा 3दा बघून जावा व्हिडिओ, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग सिव्हिल.